हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त असे झटपट भोपळा न खिसता भोपळ्याच्या घाऱ्या किंवा भोपळ्याचे घारगे कसे करायचे ते पाहणार आहे। एकदम झटपट आणि मस्त असे हे आपण घारगे बनवलेले आहेत। झटपट कुकरमध्ये बनवलेले आहेत। तुम्हाला जेव्हा पण खायची इच्छा होईल तसे तुम्ही असे एकदम मस्त खुसखुशीत आणि एकदम छान असे भोपळ्याचे घारगे तुम्ही बनवून खाऊ शकता। तुम्हाला जेव्हा पण इच्छा होईल तेव्हा खाऊ शकता। एकदम चविष्ट झटपट बनतात, एकदम छान होतात बघा, मस्त टम्म फुगलेले आणि तेवढेच चविष्ट असे भोपळ्याचे घारगे झालेले आहेत। तुम्हाला बघून कळत असतील किती छान असे झाले, सगळे आपले छान असे झालेले आहेत बघा। नक्की करून बघा, तुम्हाला पण ही रेसिपी खूप आवडेल। झटपट बनतात कुकरमध्ये, एकदम झटपट आणि चवीला तेवढेच छान होतात बघा, मस्त झालेले आहेत बघा। नक्की करून बघा, एकदम झटपट आणि चविष्ट असे भोपळ्याचे घारगे बनवलेले आहेत। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल। तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघा, सर्वप्रथम आपण घाऱ्या किंवा घारगे बनवण्यासाठी इथे मी भोपळा घेतलेला आहे। हा अर्धा किलो 500 ग्राम मी इथे भोपळा घेतलेला आहे। हा सर्वप्रथम धुवून घ्यायचा, हा मी सर्वप्रथम धुवून घेतलेला आहे। आता याच्यातलं आपण याचं पाठीमागचं साल काढून घ्यायचं आहे बघा। या पद्धतीने मी पाठीमागचं साल काढून घेते आणि तुकडे पण करून घेणार आहे। मधला भाग पण त्याचा थोडेसे केसर काढून घेणार आहे। इथे तुकडे करून घेतलेले आहेत, साल काढलेले आहे। इथे बघू शकता। आता आपण झटपट असं कुकरमध्ये हे शिजवून घेणार आहे। त्यासाठी कुकरमध्ये भोपळा घातलेला आहे। भोपळा आपला 500 ग्राम होता, त्यासाठी मी त्याच्या 250 ग्राम इथे आपण गूळ खिसून घेतलेला आहे। भोपळ्याच्या अर्धा आपल्याला गूळ घालायचा आहे आणि गूळ आणि आपण भोपळा घातलेला आहे, त्यामध्ये पाव कप मी इथे पाणी घातलेलं आहे, जास्त पाणी घालायचं नाही। आता जो गूळ आहे तो खाली आपल्याला असा मिक्स करून खाली असा घालून घ्यायचा आहे, म्हणजे भोपळा छान असा शिजला जातो आणि छान असा गूळ आपला छान भोपळ्यामध्ये मुरतो बघा। या पद्धतीने गूळ असा आपल्याला खाली घालून घ्यायचा आहे। इथे बघू शकता। आता याला झाकण लावून मी मीडियम फ्लेमवर याच्या 4 शिट्ट्या करून घेणार आहे। झाकण लावून 4 शिट्ट्या करून घेणार आहे। छान शिजतो भोपळा आपला 4 शिट्ट्यांमध्ये। इथे बघू शकताय, थोडासा कोमट झाल्यानंतर 4 शिट्ट्या झाल्यानंतर मी झाकण काढलेलं आहे बघा। छान असा दिसतोय बघा शिजल्यानंतर। असं पावभाजीच्या मॅशरने आपण मॅश करून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय, पावभाजीच्या मॅशरने मी मॅश करून घेते। तुम्ही ह्याला चमच्याने सुद्धा असं मॅश करून घेऊ शकता, म्हणजे मॅशरने असं छान असा सगळा मिक्स होतो बघा। एकदम मस्त असं एकदम छान असं मॅशरने मी सगळा व्यवस्थित असं मॅश करून घेतलेला आहे। बघू शकताय छान मॅश झालेला आहे, बघू शकताय। आता तुम्ही असाच कुकरमध्ये थंड करून घेऊ शकता किंवा असं दुसऱ्या भांड्यात काढून थंड करून घ्या, कारण त्याच भांड्यामध्ये आपण पीठ घालून मळून घेणार आहे। इथे बघू शकताय, दुसऱ्या भांड्यात मी काढून घेतलेला आहे सगळा भोपळा। आता या भांड्यात मी याला थंड करून घेणार आहे। इथे बघू शकताय, भोपळा आपला थंड झालेला आहे। आता याच्यामध्ये पीठ घालून आपण मळून घेणार आहे। त्याआधी आपण याच्यामध्ये इथे पाव चमचा हळद घातलेली आहे मी, आणि इथे बघा थोडंसं आणि सुंठ मी एकत्र वाटून घेतलेले आहे, ती घालून घेते आणि थोडीशी वेलची पूड पण घातलेली आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता साहित्य। सुंठ पूड, बडीशेप आणि वेलची पूड घातलेले आहे। थोडंसं मीठ घातलेलं आहे। कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये मीठ घालायचं, छान चव लागते। थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे सगळं। त्यानंतर यामध्ये पीठ घालून घ्यायचं आहे। आता आपला भोपळा आणि इथे गूळ घातलेला होता आपण, त्यासाठी मी इथे 2 कप सुरुवातीला पीठ घालून घेणार आहे। इथे बघा, अंदाजे मी 1.5 कप इथे पीठ घातलेलं आहे। नंतर आपण पीठ घालून घेणार आहे। इथे 1.5 कप मी पीठ घातलेलं आहे। आता थोडं थोडं करून मी पीठ घालणार आहे। 1.5 कप पीठ घातलेलं। आता राहिलेलं पीठ पण मी थोडं थोडं करत अर्धा कप घालून घेते याच्यामध्ये। पाव कप मी इथे बारीक रवा पण घालून घेणार आहे, सुरुवातीला घालायचा राहिलेला, त्यामुळे मी यामध्ये आत्ता घालून मिक्स करून घेते बघा। इथे पाव कप मी बारीक रवा घातलेला आहे। आता पीठ पण आपण गव्हाचं आपण अंदाज घेऊनच घालणार आहे। मी सगळ्यात शेवटी पीठ मळून झाल्यानंतर सांगते पीठ किती लागलं ते। इथे बघू शकताय, दुसऱ्या कपातलं थोडं राहिलेलं मी घालून घेतलेलं आहे। असं हलकंसं घट्टसरच पीठ मळून घेणार आहे। इथे बघू शकताय, आता इथे मला सगळं पीठ मळण्यासाठी इथे बघू शकताय 3 कप मला गव्हाचं पीठ लागलेलं आहे। तुम्हाला कमी जास्त लागू शकतं। 3 कप इथे गव्हाचं पीठ आणि पाव कप इथे आपण बारीक रवा घातलेला आहे। आता याला झाकण ठेवून आपण 5 मिनिटं छान असं भिजण्यासाठी ठेवून द्यायचं। मी इथे भिजवत ठेवलं होतं। 5 मिनिटानंतर बघू शकता, यामध्ये रवा घातलेला छान फुलतो
आणि पुन्हा एकदा आपल्याला मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला बघून घ्यायचं आहे घट्ट किंवा जास्त घट्ट कसं आहे ते बघून घ्यायचं आहे, कारण रवा घातल्यामुळे फुलतो आणि पीठ आपल्याला घट्ट होऊ शकतं. त्यामुळे आपण चेक करून घ्यायचं आहे. पीठ आपलं छान आहे, जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही, छान असं पीठ आपलं झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे. इथे बघू शकताय सुकं पीठ पण घेतलेलं आहे. थोडंसं सुकं पीठ हाताला लावून लिंबू एवढे आपण गोळे करून घेणार आहे. बघू शकताय मी गोळे करून घेते. तुम्ही छोटे गोळे करा किंवा मोठा गोळा करून पूर्ण आपण चपाती लाटतो तसं लाटून तुम्ही प्लेटने छान असं याच्या पुऱ्या बनवून घेऊ शकता तुम्ही. इथे बघू शकता मी गोळे करून घेते. सगळे गोळे मी करून घेतले. तुम्ही थोडे गोळे करून नंतर लाटून घेऊ शकता. मी सगळेच गोळे करून घेतलेले आहेत. आता मी लाटून घेणार आहे. एक गोळा घेतलेला आहे, त्याला सुकं पीठ लावून लाटून घेणार आहे आणि छान असं लाटून घ्यायचं. जास्त पातळ नाही, जास्त आपल्याला जाड नाही, असं मीडियम आपल्याला लाटून घ्यायचं आहे. मीडियम साईजचं म्हणजे छान फुलतात बघा आपल्या घाऱ्या किंवा घारगे. इथे मी छान असं या पद्धतीने लाटून घेते. खसखस लावायची राहिलेली आहे. तुम्ही खसखस लावून छान असं लाटून घ्या. छान चव पण लागते खसखसमुळं आणि दिसायला पण छान दिसतात घाऱ्या आपल्या. मी खसखस लावायला विसरलेले आहे. लाटून झालेलं आहे. प्लेटने किंवा वाटीने असं पण तुम्ही आकार देऊन घ्या. इथे मी प्लेटने बघा छान असा आकार देऊन घेतलेला आहे आणि याच पद्धतीने सगळे मी घारगे बनवून घेणार आहे. इथे बघू शकता या पद्धतीने साईडचं पीठ काढायचं आणि सगळ्या मी याच पद्धतीने बनवून घेतलेल्या आहे. तुम्ही ज्या सगळ्या बनवा किंवा थोड्या बनवून तळून घ्या. मी इथे बनवून घेतलेल्या आहेत सगळ्या एकसारख्या बघा. जास्त पातळ नाही, जास्त जाड नाही, छान अशा बनवून झालेल्या आहेत बघा. तेल पण आपलं छान गरम झालेलं आहे. तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही, मीडियम आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि छान आपल्याला घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत. तेलामध्ये घालायचे आणि वरून आपल्याला तेल सोडायचं. छान अशा फुलतात बघा, मस्त अशा होतात बघा. सगळ्या आपल्या टम्म फुलतात आणि चवीला छान अशा लागतात बघा. मीडियम आपल्याला फ्लेम ठेवायची आहे गॅसची आणि छान अशा तळून घ्यायच्या आहेत बघा. मस्त एकदम छान असा बनतात बघा. मस्त झालेले आहे बघू शकताय. आणि दुसरी पण मी यामध्ये घालून घेते बघा. सगळ्या आपल्या घाऱ्या आपल्या छान फुलतात बघा. याच पद्धतीने मस्त अशा फुलतात बघा. एकदम छान अशा बघा फुलतात. असं तेल सोडलं की छान फुलते बघा. दोन्ही साईडने मी अशा छान अशा लालसर कलरवर तळून घेते, म्हणजे छान अशा मस्त लागतात चवीला. याच पद्धतीने मी सगळ्या तळून घेणार आहे बघा. सगळ्या आपल्या घाऱ्या एकदम टम्म फुलतात आणि छान अशा होतात बघा. मस्त सगळ्या मी याच पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत बघू शकता. एकदम मस्त अशा झालेल्या आहेत बघा आणि छान दिसत आहेत बघा. एकदम मस्त एकदम छान अशा झालेल्या आहेत. नक्की तुम्ही या पद्धतीने झटपट कुकरमध्ये घाऱ्या किंवा घारगे नक्की बनवून बघा. एकदम मस्त झालेले आहेत बघू शकता. कलर छान आलेला आहे, तेवढ्याच चवीला छान झालेले आहेत. नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.